Hello students, in last period we had seen the ethyl acetate as a synthetic reagent, and ethyl acetoacetate acts as a synthetic reagent, and we had seen the applications of that EAA to synthesize a various dicarboxylic and monocarboxylic acids. Now let us see the next synthetic reagent, malonic ester. That is, the name is a diethyl malonate. So what is the difference between the malonic ester and diethyl malonate here? Let us see here. In diethyl malonate or in malonic ester, now here there is CS3 group in EAA, but here in this malonic ester, in place of CS3 group, there is a OC2H5. Only difference is that. Now, the malonic ester is a synthetic reagent because in this malonic ester, there is a CH2 group, the CS2 group, which is in between these two carboxylic groups, C double bond O groups. And these C double bond O groups are having electron withdrawing effect. They withdraw the electron. ते काय करतात मॅलॉनिक इस्टरमध्ये. मॅलॉनिक इस्टर आणि इथाइल ॲसिटोॲसिटेट जो मागचा आपण सिंथेटिक रिएजंट पाहिला त्याच्यामध्ये फरक काय आहे, तर मॅलॉनिक इस्टरमध्ये इथं हा OC2H5 होता आहे आणि मागच्या कंपाऊंडमध्ये फक्त तिथे CS3 ग्रुप होता, एवढाच फरक आहे. हाही सिंथेटिक रिएजंट आहे, कारण का याच्यामध्ये एक CS2 ग्रुप आहे. हा CS2 ग्रुप जो आहे, ज्याला जे दोन हायड्रोजन आहे, हा एक हायड्रोजन खालचा आणि दुसरा हायड्रोजन, हे दोन्ही CS2 ग्रुप जे आहे C डबल बॉन्ड O ग्रुपला जॉईन झालेले आहेत. अशा प्रकारे C डबल बॉन्ड O ग्रुपला, आणि हे C डबल बॉन्ड O ग्रुप जे आहे ते विड्रॉज द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस CS2 ग्रुप, आणि त्यामुळे हे प्रोटॉन जे आहेत, हे हायड्रोजन ज्याला प्रोटॉन आपण म्हणतो, दीज प्रोटॉन बिकम्स ॲसिडिक प्रोटॉन्स. ते ॲसिडिक प्रोटॉन होतात. त्यामुळे दीज प्रोटॉन्स आर गेट पिकअप बाय द बेस व्हेरी इझिली. कुठलाही बेस जर घेतला, OC2H5 मायनस हा बेस आपण घेतला, सोडियम इथॉक्साईड आपण ज्याला आपण म्हणूया, तर तो काय करतो, प्रोटॉन पिकअप करतो आणि मग काय होतो, कार्बेनियन तयार होतो. आणि दॅट कार्बेनियन, दॅट इज निगेटिव्हली चार्ज कार्बन जो आपण म्हणतो तो तयार होतो. आणि तो निगेटिव्हली चार्ज कार्बन मग आपण काय करतो, it attacks on the positive sides in order to form the carbon-carbon network. So that's why the malonic ester acts as a synthetic reagent as it possesses active methylene group. अशा प्रकारे हे malonic ester आपल्याला माहिती आहे. आता जर मॅलॉनिक इस्टर जे आहे हे मॅलॉनिक ॲसिडपासून आपल्याला ॲक्च्युली तयार केलं जातं. इथे दिलेले बघा, हे मॅलॉनिक ॲसिड आहे आणि मॅलॉनिक ॲसिडची जर बेसबरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला डायमिथाइल मॅलॉनेट किंवा मॅलॉनिक इस्टर आपल्याला हे मिळतं. आता लेट अस सी त्याचं आपण प्रिपरेशन बघू आणि नंतर वन बाय वन द ॲप्लिकेशन्स ऑफ द मॅलॉनिक इस्टर आपण बघू. आता प्रिपरेशन जे आहे डायथाइल मॅलॉनेटचं, याच्यामध्ये काय आता जे डायथाइल मॅलॉनेट जे आहे याचं काय केलं जातं, याची रिॲक्शन जी आहे पोटॅशियम सायनो ॲसिटेटची रिॲक्शन जी आहे ती काय केली जाते, अल्कोहोल आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर त्याची रिॲक्शन कॅरी आऊट केली जाते. कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन केली जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं, मॅलॉनिक इस्टर हा कंपाऊंड आपल्याला मिळतो अशा प्रकारे. आणि मग हा मॅलॉनिक इस्टरला आपण काय करतो, सिंथेटिक रिएजंट म्हणून वापरला जातो. हे पोटॅशियम सयानो ॲसिटेटपासून, सायनाईड ग्रुप आहे म्हणून सयानो ॲसिटेटपासून आपण त्याचं रिॲक्शन कॅरीड आऊट केली. अशा प्रकारे हे आपण त्याला प्रिपेअर करू शकतो. ती रिॲक्शन कशी आहे बघा. आता याच्यामध्ये हे पोटॅशियम सयानो ॲसिटेट जे आहे, पोटॅशियम इथे बघा, दिस इज दिस कंपाऊंड ॲसिड कंपाऊंड, त्याचं C2H5HCl बरोबर रिॲक्शन केली तर त्याचं काय होतं, डायथाइल मॅलॉनेटमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. पुन्हा रिॲक्शन पण दाखवलेली आहे आपल्याला कशा प्रकारे. आता प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम सयानो ॲसिटेट, हे सयानो ॲसिटेट आधी तयार करावं लागतं, नंतर त्याच्यापासून मग त्याची अल्कोहोल आणि HCl बरोबर रिॲक्शन करून मग आपल्याला मॅलॉनिक इस्टर हा तयार केला जातो किंवा डायथाइल मॅलॉनेट. ॲसिटिक ॲसिड बरोबर जर आपण रिॲक्शन कॅरीड आऊट केली तर त्याचे Cl2 बरोबर इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस, तर आपल्याला काय मिळतं, क्लोरो ॲसिटिक ॲसिड आपल्याला कंपाऊंड मिळतो. त्याची क्लोरिनेशन रिॲक्शन कॅरीड आऊट केली जाते. आणि नंतर त्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं K2CrO3 बरोबर,
दिस क्लोरो ॲसिटिक ॲसिडचं जर ऑक्सिडेशन आपण केलं तर आपल्याला हा कंपाऊंड क्लोरो कंपाऊंड सोडियम साल्ट मिळतो हा, आणि या साल्टची रिॲक्शन जर KCN बरोबर आपण केली तर आपल्याला मिळतो पोटॅशियम सयानो ॲसिटेट. आणि नंतर मग मागच्या स्टेपप्रमाणे पोटॅशियम सयानो ॲसिटेटचं आपण कन्व्हर्शन कशामध्ये करतो, HCl आणि अल्कोहोलबरोबर त्याचं रिॲक्शन मॅलॉनिक इस्टर किंवा डायथाईल मॅलॉनेटमध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं जातं. आणि ही जी रिॲक्शन आहे याला HVZ रिॲक्शन असं आपण म्हणतो. HVZ इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. हेल होलार्ड्स झेनेलेस्की रिॲक्शन त्याला आपण म्हणतो. म्हणजेच अल्फा हॅलोजिनेशन ऑफ ॲलिफॅटिक ॲसिड्स, अल्फा पोझिशनला हॅलोजिनेशन केलं जातं त्या रिॲक्शनला म्हणतात HVZ रिॲक्शन किंवा हेल होलार्ड्स झेनेलेस्की रिॲक्शन आपण त्याला म्हणतो. आता हे मॅलॉनिक इस्टर जे आहे याचं सिंथेटिक ॲप्लिकेशन काय, नंबर ऑफ कंपाऊंड्स मग आपल्याला नेहमीप्रमाणे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये ॲक्टिव्ह CH2 ग्रुप आहे, त्यामुळे हा CH2 ग्रुप जो आहे त्याच्यात हे प्रोटॉन जे असतात ते प्रोटॉन ॲसिडिक प्रोटॉन असतात, आणि त्यामुळे ॲसिडिक प्रोटॉन बेस काय करतो, पिकअप करतो, आणि आपल्याला हा कार्बॅनियन तयार होतो. सोडियम साल्ट मॅलॉनिक इस्टर ज्याला आपण म्हणतो तो तयार होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बॅनियन ॲटम असतो. आणि हा कार्बॅनियन जो आहे हा कार्बॅनियनचे दोघी प्रोटॉन आपण रिमूव्ह करू शकतो, त्यामुळे डायसोडियम साल्ट पण त्याचा आपण तयार करू शकतो दोघी प्रोटॉन रिमूव्ह करून. अशा प्रकारे आपल्याला त्याच्या सिंथेटिक मग हा जो काही कार्बॅनियन असेल इट अटॅक्स ऑन दी पॉझिटिव्ह साईड्स, ज्या पॉझिटिव्ह साईड्स असतील मग त्याच्यावरती तो काय करतो, ॲक्ट करतो. आता जसं आपण EAA इथाइल ॲसिटोॲसिटेटचे ॲप्लिकेशन पाहिले तसं आता मॅलॉनिक इस्टरचे आपण ॲप्लिकेशन बघू. त्याचं पहिलं ॲप्लिकेशन काय, सिंथेसिस ऑफ अल्काइल ॲसिटिक ॲसिड. हा अल्किल ग्रुप आहे, ॲसिटिक ॲसिडमध्ये एक हायड्रोजनऐवजी R ग्रुप इंट्रोड्यूस केला म्हणून अल्काइल ॲसिटिक ॲसिड कसं तयार केलं जातं, तर नेहमीप्रमाणेच रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये हा मॅलॉनिक इस्टर आपण घेतला, मॅलॉनिक इस्टरची बेसबरोबर रिॲक्शन केली, त्याचा सोडियम साल्ट तयार झाला, म्हणजेच कार्बॅनियन तयार झाला. नंतर या कार्बॅनियनचं RX म्हणजे अल्किल हलाईडवर आपण रिॲक्शन केली, हा निगेटिव्ह कार्बन इथल्या R ग्रुपवर अटॅक करेल, हा X ग्रुप निघून जाईल, आणि R ग्रुप बघा या कार्बनवर इथं आता हा इंट्रोड्यूस झाला R ग्रुप. नंतर ते कंपाऊंड जो फॉलोड बाय द हायड्रॉलिसिस जर केलं, हायड्रॉलिसिस नंतर हा बॉन्ड ब्रेक होतो, खालचा इथला बॉन्ड ब्रेक होतो, इकडे OH H, इकडे OH, इकडे H. अशा प्रकारे आपल्याला अल्काइल ॲसिटिक ॲसिड जे आहे हे बघा, अल्काइल ॲसिटिक ॲसिड हा जो कंपाऊंड आहे मिळाला आपल्याला, दिस इज द अल्काइल ॲसिटिक ॲसिड. आणि त्या अल्काइल ॲसिटिक डायकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, आपल्याला एकच कार्बॉक्झिलिक ॲसिड पाहिजे म्हणून त्याला जर हीट केलं आपण तर -CO2 त्याच्यामध्ये होतं, आणि आपल्याला हा अल्काइल ॲसिटिक ॲसिड ॲज अ प्रॉडक्ट आपल्याला मिळाला. याच्यात ॲसिटिक ॲसिडमध्ये R ग्रुप आहे, इथे दिस इज ॲसिटिक ॲसिड, त्याचा एक हायड्रोजनऐवजी R ग्रुप आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचं वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स मग त्याच्यामध्ये आपल्याला सिंथेसिस करता येतील. हा R ग्रुप बदलला त्याप्रमाणे आपल्याला N व्हॅलॅरिक ॲसिड जे आहे ते देखील आपल्याला तयार करता येऊ शकते. N व्हॅलॅरिक ॲसिड हे बघा आता, किंवा त्याला पेंटॅनोइक ॲसिड पण म्हणतो. दिस इज N व्हॅलॅरिक ॲसिड, 1 2 3 4 5 कार्बन चेन असलेलं कंपाऊंड आहे म्हणून त्याला पेंटॅनोइक ॲसिड म्हणतात, किंवा N व्हॅलॅरिक ॲसिड आपल्याला म्हणतात. याच्यामध्ये काय, हे ॲसिटिक ॲसिडचा पार्ट आहे, आणि हा आहे मिथेन इथेन प्रॉपेन, म्हणजे प्रॉपिल क्लोराईड किंवा प्रॉपिल हलाईडबरोबर जर आपण रिॲक्शन केली मॅलॉनिक इस्टरची, N व्हॅलॅरिक ॲसिड बघा दिलेली रिॲक्शन मॅलॉनिक इस्टर आहे, बेसबरोबर रिॲक्शन केली, त्याचा सोडियम साल्ट तयार झाला, पहिली स्टेप नेहमीप्रमाणे. नंतर काय, सेकंड स्टेपमध्ये आता आपण काय केलं बघा, मिथेन इथेन प्रॉपिल ब्रोमाइड बरोबर त्या मॅलॉनिक इस्टर जो आहे त्याचा कार्बॅनियन जो आहे जो आपण मागच्या स्टेपमध्ये तयार केलेला आहे त्याचा सोडियम साल्ट आपण तयार केलेला आहे. तो सोडियम साल्ट काय होईल, त्याच्यामध्ये हा निगेटिव्ह कार्बन आहे, हे C डबल बॉन्ड O C2H5, C डबल बॉन्ड O C2H5, हा कार्बॅनियन आता या कार्बनवर अटॅक करेल. अशा प्रकारे हा ब्रोमिन निघून गेला, आणि दिस ग्रुप हा जो ग्रुप होता हा इथं आता इंट्रोड्यूस झाला. अशा प्रकारे त्याच्यानंतर काय केलं, मग हायड्रॉलिसिस केलं. हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय होईल, हायड्रॉलिसिसमध्ये आता आपल्याला इथला जो बॉन्ड ब्रेक होईल हा खालचा इथला बॉन्ड ब्रेक होईल, आणि इथं इकडे H आणि या बाजूला OH.
इकडे एच आणि या बाजूला ओ एच. अशा प्रकारे बघा COOH म्हणजे हा ग्रुप आणि हा खालचा COOH. अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंड मिळेल. आणि याचं डिकार्बॉक्सिलेशन केलं म्हणजे एक जो CO2 आहे तो निघून जाईल, याच्या प्रकारे बाहेर पडेल -CO2 आणि आपल्याला मिळेल N व्हॅलरिक ॲसिड ॲज ए प्रॉडक्ट. अशा प्रकारे ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. सिम्पल रिॲक्शन्स आहेत. जसे EAA बरोबर रिॲक्शन कॅरीड आउट करते विथ सेम काइंड वी आर एबल टू सिंथेसाइज द कंपाऊंड्स फ्रॉम द डायइथाइल मॅलोनेट. आता पुढचं कंपाऊंड आहे मग डायइथाइल मॅलोनेट बरोबर आपल्याला सिंथेसिस करायचं आहे डाय अल्काइल ॲसिटिक ॲसिड. जसं मागच्या रिॲक्शनमध्ये तयार केलं तसं इथं डाय अल्काइल ॲसिटिक ॲसिड म्हणजे 2 अल्किल ग्रुप जो आहे ॲसिटिक ॲसिडमधले. आता आपल्याला मी ॲसिटिक ॲसिड लिहितो इथं पुन्हा थोडंसं वेगळ्या प्रकारे CH3 ग्रुप आहे CH3COOH. दिस इज ॲसिटिक ॲसिड. याच्यामधले एक हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन जर रिप्लेस केले आणि त्याच्या ठिकाणी CH3 टाकला तर ते काय होतं डायअल्काइल ॲसिटिक ॲसिड. नाव दिस डायअल्काइल ॲसिटिक ॲसिड इज गेट सिंथेसाइज्ड. बघा आपण रिॲक्शन दिलेली आहे. मग मॅलॉनिक इस्टर आहे, बेसबरोबर रिॲक्शन केली तर त्याचे 2 मॉलिक्यूल आता आपण बेसचे वापरलेले आहेत आणि एक्सेस ऑफ दिस मिथिल आयोडाईड. ती सेम रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन आपल्याला अशा प्रकारे कॅरी आउट केली जाते. बघा मॅलॉनिक इस्टर बेसबरोबर रिॲक्शन केली, पहिला प्रोटॉन पिकअप केला, आपल्याला कार्बेनियन मिळाला. हा कार्बेनियन जो आहे आता काय करेल पुढच्या स्टेपमध्ये अल्किल हॅलाइडबरोबर आपण त्याची रिॲक्शन कॅरीड आउट करू. एक अल्किल ग्रुप अल्किल हॅलाइडबरोबर रिॲक्शन केली, एक R ग्रुप आपण इथे इंट्रोड्यूस केला. एक R ग्रुप इंट्रोड्यूस झालेला आहे. आता ते बघा हा R ग्रुप इंट्रोड्यूस झाला. आता काय करू दुसऱ्यांदा पुन्हा बेसबरोबर रिॲक्शन कॅरी आउट करू. दुसरा प्रोटॉन पिकअप केला जाईल, दुसरा त्याचा सोडियम सॉल्ट तयार होईल. हा जो आहे मग कार्बेनियन हा पुन्हा दुसऱ्या R- अल्किल ग्रुप जो आहे त्याच्यावर रिॲक्ट करेल आणि ब्रोमिन बाहेर पडेल. दुसरा R ग्रुप एक R आणि एक R- म्हणजे असे 2 अल्किल ग्रुप आपण इंट्रोड्यूस केले. आणि नंतर याचं आपण काय करणार रिॲक्शनचं आपण करणार हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होईल मग आता हा बॉन्ड ब्रेक होईल. हा इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल. इकडे H आणि इकडे OH, इकडे H आणि इकडे OH म्हणजे R C COOH हा कंपाऊंड आपल्याला मिळाला अशा प्रकारे. आणि त्याचं जर आपण डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे याला हीट केल्यानंतर काय होईल एक CO2 मायनस बाहेर होईल, CO2 बाहेर निघेल आणि आपल्याला मिळेल डायअल्काइल ॲसिटिक ॲसिड. हे ॲसिटिक ॲसिड आहे, याच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए डायअल्काइल ॲसिटिक ॲसिड. पुढचं ॲसिड जे आहे ते आहे सक्सिनिक ॲसिड. सक्सिनिक ॲसिड म्हणजे काय इट इज अ डायकार्बॉक्सिलिक ॲसिड. आपल्याला माहिती आहे CH2CH2COOH. मागच्या ही रिॲक्शन सेम रिॲक्शन आपल्याला इथं कॅरी आउट करायची मागच्या वेळेस EAAमध्ये पाहिली त्यानुसारच. इथं काय होईल मग आता याच्यामध्ये काय आहे सक्सिनिक ॲसिड जे आहे ते याचं डायइथाइल मॅलोनेट बरोबर आपण रिॲक्शन करतो ॲप्रोप्रिएट इस्टरबरोबर त्याची क्लोरो इस्टरबरोबर रिॲक्शन आपण कॅरी आउट करतो. दिस क्लोरो इस्टर आहे RC डबल बॉन्ड OR- याला क्लोरीन जॉईंट म्हणून क्लोरो इस्टर किंवा त्याला अल्फा क्लोरो इथाइल ॲसिटेट याचं कंपाऊंड बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली. बघा मॅलॉनिक इस्टर आहे. पहिल्यांदा मॅलॉनिक इस्टरचं आपण काय करतो दॅट मॅलॉनिक इस्टर फर्स्टली इज गेट रिॲक्टेड विथ द बेस टू फॉर्म दिस सोडियम साल्ट ऑफ मॅलॉनिक इस्टर. आणि हा सोडियम साल्टचा जो कार्बेनियन आहे मग हा काय करेल ह्या इस्टरवर क्लोरो इस्टरवरच्या CH2 ग्रुपवर अटॅक करेल आणि दिस क्लोरीन ग्रुप इज गेट रिमूव्ड. बघा मग आता CH2COOET C2H5 ET म्हणजे काय ET इज रिप्रेझेंटेड ॲज C2H5 इथिलीन ग्रुप याला आपण म्हणतो. आता बघा हा इथिलीन ग्रुप इथे इंट्रोड्यूस झाला. नंतर काय मग पुढच्या स्टेप नेहमीप्रमाणे त्याचं हायड्रोलिसिस जर आपण केलं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होईल याच्यामध्ये हा जो काही C2H5O ग्रुप आहे हा ब्रेक होईल इथे आणि आपल्याला काय मिळेल इकडे OH इकडे H इकडे OH इकडे H हा मिळाला आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिड. याच्यामध्ये 3 कार्बॉक्सिलिक ॲसिड आहेत त्यामुळे आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला 2 कार्बॉक्सिलिक ॲसिड पाहिजे कारण सक्सिनिक ॲसिडमध्ये 2 कार्बॉक्सिलिक ग्रुप असतात. सो दॅट्स वाय त्याला हीट केलं कार्बन डायऑक्साईड एक निघून जातो अशा प्रकारे आणि आपल्याला सक्सिनिक ॲसिड हे तयार करता येऊ शकतो. तो अशा प्रकारे कुठलेही कंपाऊंड जो आहे करस्पॉन्डिंग आपण त्याचा इंटरमिजिएट जर बदलला
तर आपल्याला बघा ग्लुटारिक ॲसिड पण तयार करता येऊ शकतो. ग्लुटारिक ॲसिड काय की ज्याच्यामध्ये हे 1 2 3 4 5 कार्बन ग्लुटारिक ॲसिडमध्ये आपल्याला 3 2 5 कार्बन असलेलं हे ॲसिड आहे. डायकार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, मात्र 5 कार्बन असलेलं त्याच्यामध्ये 2 ग्रुप सी डबल बॉन्ड OH आहेत. दॅट्स वाय इट इज अ डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. याचंही कन्व्हर्शन आपल्याला करता येऊ शकतं. नेहमीप्रमाणे काय आपण सोडियम मॅलॉनिक इस्टर घेतलं, त्याची बेसबरोबर रिॲक्शन केली आणि आपल्याला हा मिळाला सोडियम साल्ट ऑफ मॅलॉनिक इस्टर. अशा प्रकारे हा मिळाला की त्याची रिॲक्शन जी आहे नंतर हे 2 मॉलिक्यूल जर आपण घेतले, मॅलॉनिक इस्टरचे किती मॉलिक्यूल आपण इथं वापरतो आहे 2 मॉलिक्युल्स आपण याच्यामध्ये वापरले. हा एक मॉलिक्यूल मॅलॉनिक इस्टरचा सोडियम साल्ट, हा दुसरा, आणि याची रिॲक्शन जर आपण कॅरीड आउट केली याच्याबरोबर दिस CH2I2 ह्या कंपाऊंडबरोबर आपण काय करतो आहे CH2I2 बरोबर रिॲक्शन करतो. मिथिलीन डाय हॅलाइड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे I2 2 आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांची रिॲक्शन आपण कॅरी आउट करतो आणि आपल्याला मग काय केलं जातं, हा जो CH2 ग्रुप आहे हा इंट्रोड्यूस केला जातो. इथं बघा हा CH2 ग्रुप इंट्रोड्यूस झाला, म्हणजे दिस कार्बियनियन हे जे आहे त्याच्यावरती अटॅक करतात, हा I2 निघून जातो, दे आर गेट जॉईंट टुगेदर. अशा प्रकारे याच्यानंतर मग आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिसमध्ये काय होईल, सगळे ET ग्रुपचं इथे हायड्रोलिसिस होईल, H आणि OH, H आणि OH. अशा प्रकारे हे COOH ग्रुप म्हणजे COO C2H5चं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, COOH ग्रुपमध्ये होईल. आणि पुन्हा त्याचं मग आपण डिकार्बॉक्झिलेशन केलं, म्हणजे हीट केलं त्याला, तर त्याच्यामधनं काय होईल, 2 कार्बॉक्झिल ग्रुप आहे ते निघून जातील, म्हणजे ट्वाईस -CO2 निघून जाईल. कार्बन डायऑक्साईड ग्रास हा रिलीज होईल आणि आपल्याला मिळेल दिस ग्लुटारिक ॲसिड, किंवा त्याला म्हणतात 1,5 डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. 1,5 का, तर 1 2 3 4 आणि 5, 1 आणि 5 नंबरच्या कार्बनला COOH ग्रुप आहे, पोझिशनला COOH ग्रुप आहे, म्हणून तो झाला 1,5 डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. आपण अशा प्रकारे तयार करता येऊ शकतो. सिमिलरली आपल्याला सिंथेसिसचा बीटा कीटो ॲसिड, बीटा कीटो ॲसिड कीटो ॲसिड आहे, एक कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. अल्फा आणि बीटा पोझिशनला काय कीटॉनिक फंक्शनल ग्रुप आहे. आपल्याला माहिती आहे कीटोनचं जनरल फॉर्म्युला RC≡O R डॅश. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कीटोन. या कीटोन म्हणजे हा R डॅश असेल किंवा R ग्रुप जो असेल त्याच्यामधला जर आपण एक हायड्रोजन काढला, त्याचं ॲसिटिक ॲसिड पुढे जॉईन केलेलं आहे बघा, हे ॲसिटिक ॲसिड. आता याच्या बीटा पोझिशनला काय आहे, कीटो ग्रुप आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए बीटा कीटो ॲसिड. ते देखील आपल्याला मॅलॉनिक इस्टरपासून काय करता येऊ शकतात, तयार करता येऊ शकतं. बघा त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड इज ए बीटा कीटो ॲसिड. ते कसं तयार करता येतं, मॅलॉनिक इस्टर घेतला, बेसबरोबर रिॲक्शन केली, आपल्याला सोडियम साल्ट ऑफ दिस मॅलॉनिक इस्टर मिळाला. त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली आपण, क्लोरो ॲसिटिक ॲसिडबरोबर. कशाबरोबर केली, क्लोरो ॲसिटिक ॲसिड. म्हणजे हा मायनस कार्बन जो आहे हा कार्बन कोणावर, कार्बियनियनवर अटॅक करेल. हेअर दिस क्लोरीन ग्रुप इज गेट रिमूव्ड, म्हणजे COOH इथं काय होईल, इंट्रोड्यूस होईल. आपल्याला रिॲक्शनमध्ये बघा पाहायला मिळेल, इथे बघा CH3 ग्रुप इंट्रोड्यूस झाला. नेहमीप्रमाणे फॉलोड बाय हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिसमध्ये हे ग्रुपचं कन्व्हर्शन COOH मध्ये होईल. इकडे H आणि इकडे OH. अशा प्रकारे आपल्याला डायकार्बॉक्झिलिक ॲसिड मिळालं. पुन्हा त्याचं आपण जर डिकार्बॉक्झिलेशन केलं, म्हणजे हीट केलं ह्या कंपाऊंडला, तर हीट केलं तर आपल्याला मिळतो ॲसिटिक ॲसिड. याच्या अल्फा पोझिशन आणि बीटा पोझिशनला कीटो ग्रुप आहे, दॅट्स वाय इट इज ए बीटा कीटो ॲसिड. अशा प्रकारे हे बीटा कीटो ॲसिड आपल्याला तयार करता येऊ शकतं. पुढचं जे काही सिंथेसिस आहे त्याच्यामध्ये अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, जसं EAA पासून तयार केलं होतं, सिमिलर फॅशनने आपल्याला अल्फा बीटा पोझिशनला ज्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड असतो, दॅट्स वाय इट इज ए अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. त्याचं सिंथेसिस पण आपण कसं, अल्डेहाईडबरोबर आपण रिॲक्शन केली होती कोणाची, EAAची. इथं अल्डेहाईडची रिॲक्शन आपण करतो आहे मॅलॉनिक इस्टरबरोबर. वॉटर मॉलिक्यूल इथं रिमूव्ह केला जातो आणि आपल्याला हा कंपाऊंड इथं अशा प्रकारे हा मिळतो. हा कंपाऊंड इथं मिळाला बघा. सो दिस इज द कंपाऊंड. याच्यामध्ये थोडंसं हा कंपाऊंड आपल्याला
इथे इंट्रोड्यूस झाला, त्याचं हायड्रोलिसिस केलं, क्रोटॉनिक ॲसिड तयार केलं जातं. आता इथे आपण काय वापरलेलं आहे, इथं CH3 अल्डिहाइड वापरलेलं आहे, ॲसिटाल्डिहाइड वापरलं आहे. आपण जर CH3 ऐवजी C6H5 वापरलं, त्याला बेंजाल्डिहाइड असं पण म्हणतो, तर त्या ठिकाणी बघा सक्सेनिक ॲसिड तयार, क्रोटॉनिक तयार झाला. तसा इथं C6H5 जर वापरला ॲसिटाल्डिहाइडऐवजी बेंजाल्डिहाइड, सिमिलर पॅशनने रिॲक्शन होईल, हायड्रोलिसिस होईल आणि पुन्हा सिनॅमिक ॲसिड आपल्याला तयार होतं. अशा प्रकारे आपण त्याचं सिंथेसिस हे करू शकतो. सो अशा प्रकारे हा मॅलॉनिक इस्टर ॲक्ट्स ॲज ए सिंथेटिक रिएजंट. मग आपल्याला आपण पाहिलं ह्या चॅप्टरमध्ये की मॅलॉनिक इस्टर किंवा EAA ॲक्ट्स ॲज ए सिंथेटिक रिएजंट. मॅलॉनिक इस्टरमध्ये काय, एक ठिकाणी OC2H5 ग्रुप आहे आणि EAAमध्ये CH3 ग्रुप आहे, एवढाच फरक आहे. पण दोघांमध्ये ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुप आहे. ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुप असल्यामुळे ते प्रोटॉन ॲसिडिक असतात. CH2 प्रोटॉन ते बेस इझिली पिकअप करतो, त्यामुळे कार्बॅनियन तयार होतो किंवा सोडियम साल्ट ऑफ करस्पॉन्डिंग ॲसिड आपल्याला इस्टर तयार होतो आणि तो मग पॉझिटिव्ह साईटवर अटॅक करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मग त्याच्या रिॲक्शन्स जे आहेत ते कॅरीड आउट करता येतात फॉर द सिंथेसिस ऑफ नंबर ऑफ कंपाऊंड्स. जसं आपण पाहिलं ॲडिपिक ॲसिड, एनव्हॅलरिक ॲसिड, अल्कायल ॲसिटिक ॲसिड, डायल्कायल ॲसिटिक ॲसिड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, कीटो ॲसिड म्हणजे जसे क्रोटॉनिक ॲसिड असेल, सिनॅमिक ॲसिड असेल, एनव्हॅलरिक, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेसिस दोघी कंपाऊंडपासून तयार करता येऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे सिंथेटिक रिएजंट आहे हे आपलं चॅप्टर संपलेलं आहे. त्याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारले जातील, त्यासाठी हे बघा मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन आहेत. मी स्क्रोल करतो, फॉर स्क्रीनशॉट तुम्हाला घेता येईल जेणेकरून तुम्हाला स्टडी करता येईल. सो अशा प्रकारे हे आपल्याला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि तुम्हाला मग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जातील, त्याची उत्तरंही तुम्हाला शोधायला सोपं जाईल. अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे बघा, हे अशा प्रकारे त्यांचा अभ्यास करा, लेक्चरला पहा पूर्णपणे, कॉमेंटमध्ये तुमचं नाव टाका म्हणजे अटेंडन्स तुमची लावली जाईल. अटेंडन्स काउंट्स और विल बी काउंटेड फॉर द मार्क्स. ते मार्कांसाठी तुम्हाला काउंट केलं जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यास करा आणि लेक्चर सगळ्यांनी पुन्हा पुन्हा सांगतो पहा. हे बघा, हे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. दीज आर द ॲन्सर्स गिवन हिअर. अशा प्रकारे तुम्हाला काही शंका असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही टाका आणि त्या शंकांचं तुमचं निरसन केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.